आजच्या या तासिकेमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. काल आपण नाम ही शब्दजाती पाहिली आणि आज आपण या ठिकाणी सर्वनाम ही शब्दजाती पाहत आहोत. फलकावर लिहिलेलं आहे, सगळ्यांना फलक दिसतोय. कुठली शब्दजाती पाहतो आहोत? सर्वनाम. सर्वनामाचं लक्षण इथं फलकावर लिहिलेलं आहे मी. आपण ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित उतरवून घ्यायचं आहे. सर्वनामाचं लक्षण काय लिहिलं इथं? ज्यास स्वतःचा असा विशेष अर्थ नसून, इथं विशेष शब्द राहिलेला आहे, तो तुम्ही लिहा. ज्यास स्वतःचा असा विशेष अर्थ नसून सर्वनामांच्या बद्दल, ज्यास स्वतःचा असा विशेष अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल, इथं सर्व आणि नामे हा शब्द वेगळा आहे. तर सर्व नामांच्या बद्दल असल्या हा आणखीन गोंधळ होईल. सर्व नामांच्या, मग विशेष नाम आहे किंवा सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे, या सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द, लिंगाचे, वचनाचे, विभक्तीचे विकार होतात, त्यास सर्वनाम असे म्हणतात. हा बोल. हा बोर्ड दिसत नाही इकडला, पूर्ण दिसत नाही की अजिबात? तू पिन कशाला केलायस रे बेटा? पिन कशाला केलायस बघ तू जरा नीट. हा तेच सांगतोय मी, जर पिन व्यवस्थित कर. मी वेगळ्या मोबाईलवरून बोलतोय आणि वेगळ्या मोबाईलवरून चित्र दिसते. अर्धा हा इथून दिसतोय का? माझा हात आहे तिथं. जरा स्क्रीन मोठा कर तुझा, झूम कर स्क्रीन. आवाज बंद कर घेतला. दिसतोय ना? भरपूर मोठा दिसतोय, मी पाहतोय इथं. दिसतोय, जरा व्यवस्थित पहा. आणि मी सांगतोय ना, मी सांगतोय तेव्हा तुम्हाला ते लिहून घ्यायला सोपं जाईल. इथे व्यवस्थित सांगतोय मी काय सांगितलं? लक्षण सांगितलेलं सर्वनामाचं, म्हणजे याला व्याख्या म्हणतो आपण. ज्यास स्वतःचा असा अर्थ नसून सर्व नामांच्या बद्दल उपयोगात येणारा जो विकारी शब्द, त्या सर्वनाम असे म्हणतात. सर्वनामाचे हे लक्षण आहे. मराठीत किती सर्वनाम आहेत? मराठीमध्ये 9 सर्वनामे आहेत. ती 9 सर्वनामे इथे मी लिहिली आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही 9 सर्वनामे मराठीमध्ये आपण वापरत असतो. आता या 9 सर्वनामांचं जे वर्गीकरण करायचं आहे, या 9 सर्वनामांचं जे वर्गीकरण केलं जातं साधारणतः, ते पुढील प्रमाणे केलं जातं. हे वर्गीकरण कसं आहे पहा. वर्गीकरण लिहा तुमच्याकडं. बोलणारा किंवा लिहिणारा. लिहा. बोलणारा किंवा लिहिणारा. स्वतःबद्दल मी या सर्वनामाचा वापर करत असतो. मी हे सर्वनाम जे आहे इथलं, हे कुणाबद्दल येतं? जो बोलत असतो किंवा जो लिहित असतो. बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःबद्दल मी या सर्वनामाचा वापर करत असतो. आता तू हे सर्वनाम, तू हे सर्वनाम जे आहे ना, बोलणारा ज्याच्याशी बोलत असतो, बोलणारा ज्याच्याशी बोलत असतो त्याच्याबद्दल तू हे सर्वनाम येतं. आता पहा गंमत पुढं. बोलणारा
लघुरूपात लिहायचं, वाक्य लिहिता येत नसतं, लघुरूपात लेखन करायचं. आणि जेव्हा आपण नोट्स फेअर करतो, पुनर्लेखन करतो, तेव्हा पूर्ण वाक्य लिहायची. मुद्दा लक्षात आला ना तुमच्या? स्वतःबद्दल बोलतो तेव्हा मी, समोरच्याबद्दल बोलतो तेव्हा तू. आणि बोलणारा या दोहोंशिवाय ज्या अन्य गोष्टीबद्दल किंवा प्राण्यांविषयी बोलत असतो त्याच्याबद्दल बाकीची सर्व हा, तो, जो, कोण, काय, ही जी आहे ना, हा, जो, कोण, काय, आपण, एवढेच गट आहेत. हा एक तिघांचा गट आहे. शेवटचा गट जो आहे हा तिसरा, हा दुसरा आणि हा पहिला. आपण आपल्या अभ्यासासाठी 3 गट करू. सांगतोय ना, बोलणारा, तिसरं सांगतोय पुन्हा एकदा, बोलणारा या दोहोंशिवाय, मी तू शिवाय, किंवा तो शिवाय, मी तू शिवाय, अन्य तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलायचं आहे आपल्याला. माझ्याबद्दलही बोलायचं नाही, तुझ्याबद्दलही बोलायचं नाही, तर कोणत्या तरी तिसऱ्याबद्दल बोलायचं, त्याच्याबद्दल बोलायचं. तेव्हा जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही सर्वनामे त्या ठिकाणी योजली जात असतील दिसतात. लक्षात घ्या. आता ही वर्गवारी पाहिल्यानंतर लक्षात येतं, जो बोलत असतो मी, हा इथं हा एक गट आहे बरं. हा मी, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. आता मी जो असतो, जेव्हा मी हे सर्वनाम येतं बोलत असताना किंवा लिहित असताना, तेव्हा तो पुरुष कुठला असतो? तेव्हा तो प्रथम पुरुष असतो. जेव्हा मी बोलतोय, माझ्याबद्दलच बोलतोय, स्वतःबद्दल बोलतोय, तेव्हा प्रथम पुरुष असतो. ज्याच्याबद्दल बोलतोय तू, हा तू, हा काय, हा द्वितीय पुरुष असतो. हा द्वितीय पुरुष असतो. आणि ज्याच्याबद्दल बोलायचे, हा प्लस हा इकडं, तो काय असतो? तो तृतीय पुरुष असतो. सर्वनामाचं वाक्यातलं जे काम आहे हे या 2 पातळ्यांवरचं आहे. आपल्याला एक गोष्ट माहिती असते सर्वनामांच्या बाबतीत, की सर्व प्रकारांच्या नामाच्या ऐवजी सर्वनाम येतं, बरोबर आहे. आणि नाम किंवा सर्वनाम, नाम जे काम करतं, भाववाचक नाम असेल किंवा विशेष नाम असेल, सामान्य नाम असेल, जी कार्य करतं ते काम कोण करतं? ही सर्वनामं करतं. नामाच्या ऐवजी येतं आणि नामाची कार्य करतं. हे एक आपल्याला माहिती आहे. पण सर्वनामाचं हे जे काम आहे, पुरुष निश्चिती, वाक्यातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष निश्चिती, इथं गोंधळ होतो खूप जणांचा. शांतपणे समजून घ्या. आपण काही नाही, आजचा पूर्ण तास फक्त सर्वनाम ह्या एका शब्द जातीवरच खर्च करणार आहोत. काय आम्ही, तुम्ही, ते अनेक वचनी आहेत, अनेक वचनी आहेत ते. आता पुढं जेव्हा जेव्हा आपण ना तू, तुम्ही, मी, आम्ही, ही अनेक वचनी सर्वनाम आहेत. आपल्याला जायचं आहे परत. आपण, आता हे प्रकार तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत, आपण म्हणजे काय वगैरे, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आपल्याला प्रकारात जायचं आहे. इथंपर्यंतचा भाग लक्षात आला का? फक्त लक्षात ठेवा. हे 9 सर्वनाम आहेत. आणि या 9 सर्वनामांची वर्गवारी अशी होते, मी प्रथम पुरुष आहे, तू द्वितीय पुरुष आहे, आणि तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, हे तृतीय पुरुष आहेत. आता ह्याची वर्गवारी उदाहरणांसह आपल्याला पुढे समजून घ्यायचीच आहे. गोंधळून जाऊ नका. इथंपर्यंतचा भाग फक्त लक्षात घ्या. आता ह्या विवेचनामधून प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष सर्वनामांचे 3 महत्त्वाचे विशेष किंवा 3 महत्त्वाचे प्रकार आपल्यासमोर येतात. एक प्रथम पुरुषवाचक,
एकच शब्द आहे बरं का सगळा, वेगवेगळा नाही आहे. मी आता पुन्हा पुन्हा लिहायचा कंटाळा आहे मला, म्हणून मी इथं वेगवेगळं लिहितो. हां, हा प्रथम पुरुषवाचक, हा पूर्ण शब्द आहे बरं. इथे लिहितो मी द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक, असे 3 ठळक भेद सर्वनामांचे. पुरुषवाचक, पुरुष कुठला आहे? प्रथम पुरुष आहे, द्वितीय पुरुष आहे, तृतीय पुरुष आहे. यावर सर्वनामांचे हे प्रमुख ठळक 3 प्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. ही वर्गवारी समोर ठेवून मी आता वरचं लक्षण पुसतोय, सगळं ही व्याख्या जी आहे ही पुसतोय. आता ही वर्गवारी समोर ठेवून आपणास सर्वनामांचे प्रकार पाहिजेत. सर्वनाम म्हणजे काय हे आपण पाहिलं. आता पाहिजेत आपल्याला सर्वनामांचे प्रकार. क्रमाक्रमाने हे प्रकार आपण लिहायचे आहेत. इकडे मी वर्ग करतोय पुरुषवाचक, इथं लिहितोय एकवचन, जे आपल्या मनामध्ये आत्ता आलं होतं. इथं लिहितोय अनेक वचन. मराठीमध्ये 2च वचन आहेत, एक वचन अनेक वचन. संस्कृतासारख्या भाषेमध्ये तिसरं वचन असतं, बहुवचन असतं. तेच की एक वचन, द्विवचन, बहुवचन असे वर्गवारी असते. इथं मराठीमध्ये एक वचन आणि अनेक वचन, त्यामध्ये द्विवचन गृहीत धरलेले. आता लिहा प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही लिहा पुढे ते. एक वचनामध्ये मी, अनेक वचनामध्ये आम्ही. द्वितीय पुरुषवाचक. हे जे लिहिलंय वरच्याला जसं आहे तसं असतं हे, म्हणून असं लिहिलंय. तुम्ही लिहा परत ते. द्वितीय पुरुषवाचक तू, तुम्ही. तृतीय पुरुषवाचक तो, ती, ते. अनेक वचनात ते, त्या, ती. आता प्रथम द्वितीय तृतीय पुरुष झाले. हे 3 ठळक भेद मगाशी सांगितलेले. प्रकार असंही म्हणू आपण इथं. चौथा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम काहीतरी दाखवायचं काम करणं, तिथं असतं दर्शक सर्वनाम. हा, ही, हे, ह्या, हे, ह्या, ही. पुढचं संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम लिहायची गती फक्त जास्त ठेवा. जो, जी, जे. जो, जी, जे. अनेक वचनात जे, ज्या, जी. प्रश्नार्थक. प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, काय. अनेक वचनामध्ये सुद्धा कोण कायच राहतं. कोण काय. अनिश्चित असं सर्वनाम आहे हेच कोण काय सुद्धा. अनिश्चित सर्वनाम. कोण काय. आणि अनेक वचनामध्ये सुद्धा कोण
काय आणि शेवटचा आत्मवाचक. आत्मवाचक सर्वनाम याच्यामध्ये आपण, स्वतः आणि अनेक वचनामध्ये सुद्धा आपण, स्वतः. किती झाले प्रकार? 1 2 3 4 5 6 7 8 9. व्याकरणाच्या भिन्न भिन्न पुस्तकांमध्ये भिन्न भिन्न प्रकार आणखीन सांगितलेले आहेत. प्रमुख हे व्यवस्थित लिहा. पुरुषवाचक प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे ठळक 3, ज्यातनं पुरुष कळतो आपल्याला वाक्यातला. आणि सर्वनामाचं सर्वात महत्त्वाचं कार्य वाक्यातील पुरुष निश्चिती आहे. इथं स्त्री पुरुष असा भेद नाही आहे. तुम्ही म्हणाले पुरुष काय प्रकरण आहे, विचार प्रश्न पडतो मनामध्ये. याचं उत्तर नंतर कधीतरी देऊ, विषयांतर होईल. पण बाकीचे जे प्रकार आहेत, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक, सर्वनामाचं जे कार्य असतं वाक्यामध्ये, ज्या ज्या पद्धतीचं कार्य सर्वनाम करतं त्याच्या कार्यपद्धतीवरून, कार्याच्या स्वरूपावरून ही दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक असे सर्वनामाचे प्रकार पडलेले आपल्याला दिसतात. आता आपण यांची उदाहरणे पाहू. यांची उदाहरणे पाहू. पुसू मी हे लिहिलं ना सर्वांनी? हे पुसतोय मी. ह्यांची उदाहरणं पाहिले मग आपल्याला कळेल की कशा पद्धतीने वाक्यामध्ये प्रत्यक्षरित्या ही सर्वनामे काम करत असतात. याचं सोदाहरण स्पष्टीकरण आता आपण इथं घेऊ. आता लिहा इथं, हेही पुसतो कारण कॉलम झालेलं आहे आपल्या करून. प्रथम पुरुषी वाक्य पृथक्करण करा, वाक्य चालवा असे प्रश्न पडतात व्याकरणामध्ये. तेव्हा हे आपल्याला पुरुष ओळखायचे असतात. आहे की नाही? प्रथम पुरुषी एकवचनी, हे लघुरूप लिहिता येतं त्याचं, तुम्हाला सरावाचं व्हावं म्हणून मी असं लिहितोय. प्रपू एव असं लघुरूप करता येतं त्याचं, शॉर्ट फॉर्म मराठीमध्ये. प्रथम पुरुषी एकवचनी मी. हे सर्वनाम आहे प्रथम पुरुषी एकवचनी. प्रथम पुरुषी एकवचनी. हां चालतंय, एवढा बारकावा. प्रथम पुरुषी एकवचनी मी. इथं बोलणारा विधान कुणाबद्दल करतोय? बोलणारा विधान स्वतःबद्दल करतोय. प्रथम पुरुषी आहे, एकवचनी. उदाहरणार्थ, मी येथून हलणार नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी फुलपट उचलणार नाही. लोकमान्य टिळकांचं विख्यात वाक्य प्रत्येकाला माहीत असणार. त्यातलं मी काय? प्रथम पुरुषी एकवचनी. मी उत्तीर्ण झालो. मी काय इथं? प्रथम पुरुषी एकवचनी. हे उदाहरणं ऐकत असताना लिहून घ्या एखाद दुसरं उदाहरण वहीमध्ये. सगळंच काही मी फलकावर लिहित बसत नाही इथं. मी उत्तीर्ण झालो, मी इथून हलणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. ही उदाहरणं. आता प्रथम पुरुषी इथं फक्त मी अनेक बदल करतो. अनेक वचनी. इथं काय येईल? आम्ही. बरोबर आहे. प्रथम पुरुषी अनेक वचनी आम्ही. येतं. बोलणारा स्वतः सोबत इतरांचाही उल्लेख करतो. लक्षात घ्या, खूप सर्वनाम अशी आहेत काय ज्यांचे अर्थ एकमेकांच्या खूप जवळ आहेत. मग कधी आम्ही इथं प्रथम पुरुष अनेक वचनी. बोलणारा स्वतः सोबत इतरांचाही उल्लेख करतो तेव्हा. लिहा आता. उदाहरण असं, आम्ही. उदाहरणार्थ,
सहलीला जाणार होतो. आहोत म्हटलं तरी चालणार. भूतकाळात जाण्याऐवजी वर्तमानात जाणार आहोत असं म्हटलं तरी चालेल. आम्ही, मी तर आहेच आहे, माझ्यासोबत आणखीन आहेत. आम्ही सहलीला जाणार आहोत किंवा होतो. आम्ही खेळत आहोत. आम्ही खेळत आहोत. आम्ही परीक्षा देणार होतो. आम्ही परीक्षा देणार होतो, परंतु शासनाने रद्द केली म्हणून आम्ही ती नाही देऊ शकलो. आम्ही, मी तर आहे त्याच्यात, इतरही आहेत. असा इथं आम्ही या शब्दाचा सर्वनामाचा उपयोग होतो. आता हे जे आम्ही सर्वनाम आहे असं जेव्हा असंही वापरलं जातं, पण कधी कधी क्वचित या सर्वनामाचा वापर स्वतःचा आदर दाखवणं, स्वतःचा मोठेपणा दाखवणं, कुळाचा मोठेपणा, घराचा मोठेपणा दाखवायचा असेल. आम्ही कोण म्हणून काय पुसता, केशवसुतांच्या कवितेतली ओळ पहा. आम्ही असू लाडके, देवाचे लाडके केशवसूत म्हणतात ना. आम्ही कोण म्हणून, आम्ही म्हणजे काय, खूप का, एकटेच आहेत ना केशवसूत, अनेक वचन तर नाही आहेत तिथं, काय का नाही. असाही वापर कुळाचा मोठेपणा दाखवण्यासाठी बरेच गोष्टी असतात. तुमचा बेत आम्हाला कळला बरे, अशी वाक्य असतात. आम्हाला काय, इथं कसं आहे, इथं अनेक वचन नाही आहे, एक वचनच आहे. किंवा नाटकामध्ये वाक्य असतात, महाराज म्हणाले आम्हाला तुमचे म्हणणे कळाले. असे असतात नाटकातले, ऐतिहासिक नाटकातली वाक्य असतात. महाराज म्हणाले, आम्हा असं कळाले, आम्हाला कळाले, वगैरे वगैरे वगैरे. इथं आम्ही अनेकांसाठी नाही आहे, स्वतःसाठीच आहे. हे स्व आदरार्थी संबोधन म्हणून सुद्धा असा त्याचा वापर करत असतो. आणि म्हणून ती अपवाद असतात. या आता जो नियम सांगितला ना, प्रथम पुरुष अनेक वचनीला, त्याला ही अपवाद असलेली उदाहरणं आहेत. अशा पद्धतीने बोलणे, आम्ही, स्वतःला आदरार्थी बोलणं वगैरे वगैरे. आता पुढे लिहा, उदाहरणं पाहतोय, ही सगळी उदाहरणं लिहा. सगळंच तुम्ही फलकावर लिहित नाही. द्वितीय पुरुषी एकवचनी. आता मी शॉर्ट फॉर्म करतो. द्वितीय पुरुषी एकवचनी लघुरूप लिहितो. मराठीत सांगितलं आता म्हणतो की शॉर्ट फॉर्म, मराठी शब्द आहे ना शॉर्ट फॉर्म. द्वितीय पुरुषी एकवचनी काय, तो तू. द्वितीय पुरुषी अनेकवचनी तू. लक्षण कसं आहे इथलं, एकाच व्यक्तीशी बोलायचे झाल्यास, ज्याच्याशी बोलतोय ते अनेक व्यक्ती नाही आहेत, एकच व्यक्ती आहे. एकाच व्यक्तीशी बोलायचे झाल्यास या सर्वनामाचा उपयोग बोलणारा करत असतो. कुठल्या, तू ह्या सर्वनामाचा. सामान्यतः अशा वेळेला एकतर समोरचा वयाने लहान असतो किंवा दर्जा त्याचा सामाजिक किंवा व्यावसायिक स्वरूपाचा दर्जा त्याचा थोडा निम्नस्तरीय खालचा असतो, किंवा त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्या व्यक्तीशी आपण हे सर्वनाम वापरून बोलत असतो ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय असते, जिव्हाळ्याचा विषय असते, खूप खूप निकटची असते. अनौपचारिक संबंध असतात, ते आपुलकी असते, सहजता असते त्याच्यामध्ये. उदाहरणार्थ आता पहिलं, आपल्यापेक्षा वयाने अधिकाराने लहान व्यक्तीशी, नोकराला मालक सांगतो तू हे काम कर, इथं तू. पण अनेक ठिकाणी ह्या तुचा कसा वापर झालेला आहे पहा. आई थोर तुझे उपकार, कवितेतली ओळ आहे ना, आई थोर तुझे उपकार. किंवा देवा तू आमचे रक्षण कर, देवा तू आमचे रक्षण कर. यातला तू आणि यातला तू फरक काय, फरक काय इथं. द्वितीय पुरुष आहे, एकवचनी आहे, परंतु इथं आत्मीय संबंध आहे. भक्ताला देव असं एकेरीच बोलतो,
पण त्याला काही त्याचा उपमर्द अपमान वगैरे करायचा नसतो. हं? एक आईला बोलत असताना अरे तुरेच करतो आपण, अगं तुगच करतो. त्यामध्ये एक जवळीक, सलगी, प्रेम, ममता वगैरे या भावना व्यक्त होत असतात. आणि म्हणून हे सर्वनाम तसं असतं असं आपल्याला दिसतं. आता काही वेळा समोरची व्यक्ती काही वेळा इकडून जॉईन केलं मी. समोरची व्यक्ती एकच असली तरी त्यांना मोठेपणा द्यायचा असतो आपल्याला. तेव्हा तू नाही म्हणत, आपण काय म्हणतो त्यांना, तुम्ही म्हणतो. तुम्ही आज आमच्याकडे जेवावयास येणार आहात. हे वाक्य आहे. तुम्ही लगेच जायचं नाही. नाहीतर या लगे आपापली घरदारं सोडून. उदाहरण सांगतोय फक्त. तुम्ही आज आमच्याकडे जेवावयास येणार आहात. इथं समोरच्याला मोठेपणा देणं आहे, त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त करणे. तर हे द्वितीय पुरुषी एकवचनी नामाचं स्वरूप असं असलेलं आपल्याला दिसतं. आता पाहू आपण पुढचा तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी एकवचनी. तृतीय पुरुषी अनेकवचनी. तो, ती, ते. तोच सांगतोय ना, सांगितलं ना. समोरच्याला जेव्हा मोठेपणा द्यायचा असतो आपल्याला तेव्हा तुम्ही हे म्हटलंच ना आपण. द्वितीय पुरुषी अनेक वचनी. कोणीतरी जॉईन होते. आता पहा ना, तू हे ओझे डोक्यावर घे. तुम्ही हे ओझे डोक्यावर घ्या. तुम्ही हे ओझे डोक्यावर घ्या असं वाक्य होऊ शकतं. तुम्ही मुलं शाळेत जा असं वाक्य होऊ शकतं अनेक वचनामध्ये. सोपं आपल्या नेहमीच्या प्रयोजनातले, वापरातले. तृतीय पुरुषी एकवचनी. तो, ती, ते. आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी. तृतीय पुरुषी एकवचनी तो, ती, ते. आणि तृतीय पुरुषी अनेकवचनी ते, त्या, ते, त्या, ती. हे प्रत्यय आहेत त्याचे सर्वनाम. हे सर्वनामदर्शक शब्द आहेत तिथं. उदाहरणं पाहायचे कशी. आताच लक्षण काय, अगोदर लक्षण घ्या की जवळ नसलेल्या. हे लिहिलं का? तृतीय पुरुषी एकवचनी तो, ती, ते. तृतीय पुरुषी अनेकवचनी ते, त्या, ती. कसं आहे? जवळ नसलेल्या पण पूर्वी ज्याचा उल्लेख येऊन गेला आहे. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू जवळ नाही आहे आत्ता, पण पूर्वी त्याचा उल्लेख येऊन गेला आहे. अशा प्राण्याबद्दल, अशा वस्तूबद्दल, पदार्थाबद्दल ही सर्व नामं जी आहेत ना, एकवचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये आपण वापरत असतो. आता काही वाक्य सांगतोय, वाक्य लिहा. वाक्य लिहिली ना म्हणजे तुम्हाला ह्या सर्व नामांचे प्रयोग लक्षात येतील. काल सभेत ज्याचा उल्लेख झाला तो अत्यंत उदार आहे. एवढंच महत्वाचं आहे, बाकी अर्थाकडे जाऊ नका वाक्याच्या. काल सभेत ज्याचा उल्लेख झाला, आता तो नाही आहे जवळ, काल सभेमध्ये होता, तो अत्यंत हुशार आहे. तृतीय पुरुषी एकवचनी आहे. दुसरं वाक्य लिहा. तुम्ही जी मुलगी पाहिलीत, तुम्ही जी मुलगी पाहिलीत
ती स्वरूपाने सुंदर आहे. इथं ती, तो ती, तृतीय पुरुषी एकवचनी. कसा वापर झालाय पहा. ती, जी कुठली मुलगी पाहिली होती तुम्ही, ती सुंदर. तिसरं वाक्य, तुम्हाला जे कुत्रे दिसले तुम्हाला जे कुत्रे दिसले ते चावके आहे. उदाहरण लक्ष, अर्थाकडे जाऊ नका म्हटलं मी वाक्याच्या. इथं ते पहा, तुम्हाला जे कुत्रे दिसले रस्त्यावर, त्या गल्लीमध्ये कुठंतरी इकडं तिकडे येताना जाताना, ते कुत्रे कसे आहे? चावके आहे. हसायली ईश्वरी फार. बहुतेक येताना दिसलंय काही की. सांग पूर्वाला परत. ते कुत्रे अतिशय चावके आहे. इथं ते तृतीय पुरुषी एकवचनी ते. लक्षात येत आहे? आता घ्या अनेक वचनामधलं खालचं. तुम्ही ज्या लोकांशी संबंध ठेवू पाहता ते धूर्त आहेत. वाक्य लिहा. तुम्ही ज्या लोकांशी संबंध ठेवू पाहता ते तृतीय पुरुषी अनेक वचनी. लक्ष इथं केंद्रित करा. फक्त एवढ्या अक्षरावर लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. अर्थाकडे जाऊच नका वाक्याच्या. तुम्ही गोंधळात पडायलात माझ्या पहिल्यांदा लक्षात आलं पहिल्या दोन पुरुषांमध्ये, त्यामुळं मी पूर्ण वाक्य लिहिलोय. तुम्ही ज्या लोकांशी संबंध ठेवू पाहता ते धूर्त आहेत. तृतीय पुरुषी अनेक वचनी ते. एक लोक आहेत का? अनेक लोक आहेत, अनेक वचन आहे. पाचवं वाक्य, उजव्या बाजूस ज्या मुली बसल्या आहेत किंवा होत्या, काही लिहा, त्या सुंदर कशाला हुशार लिहू, त्या हुशार आहेत. त्या तृतीय पुरुषी अनेक वचनी त्या. उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बसलेल्यांनी नाराज व्हायचं कारण नाही. उदाहरणापुरतं वाक्य. आणि मुलं म्हणतील आमच्याबद्दल तर तुम्ही काही बोलतच नाही, फक्त मुलींबद्दलच बोलताय, असंही काही नाही. तुम्ही मुले लिहू शकता. उदाहरणार्थ लिहितो इथं फक्त, बाकी काही नाही आहे. आणखीन एक वाक्य शेवटचं, तुमच्या हातात जी फुले होती ती आता सुकली आहेत. इथं तिला अधोरेखा. इथं अधोरेखा मात्र द्या बरं, मी सांगायचं विसरलो तुम्हाला. प्रत्येक सर्वनामाच्या खाली अधोरेखा द्या. हायलाईट करा त्याला. पहा, ही पहिली 3 उदाहरणं आणि खालची 3 उदाहरणं जी आहेत ही एक वचनाची आहेत, ही अनेक वचनाची आहेत. येतं लक्षात? सोपं आहे. प्रथमेश लक्षात येते ना काय चाललंय ते? जागा आहे का रे बाबा? प्रथमेश, समृद्धी, वरद, रिया. अरे कुणीतरी बोला का सगळे झोपले?
चालू आहे ना तास? हां, कोणीच बोलत नाही आहे. आवाज येतोय का? कन्फ्यूज झालो मी. हां, नाही गाताय का सर तुम्ही? तुमचा आवाज येत नाही मला. तुम्ही बहुतेक म्यूट करून अनम्यूट करून बोला की. हां 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 हां, तुमचा तुम्ही बोलताय पण मला येत नाही. इकडून काहीतरी सेटिंगमध्ये झालं. असो, तुम्ही म्हणजे वर्गात आहात, जागे आहात, हे सिद्ध झालं. हां, हे लिहिलं सगळ्यांनी ना? हे सगळ्यांनी लिहिलं, हे पुसतो मी. हां, हे काय आहे? तृतीय पुरुषी एकवचनी व अनेक वचनी सर्वनामांची उदाहरणं. आपण प्रथम, द्वितीय आणि तृतीय हे तिन्ही पुरुष त्यांच्या उदाहरणांसह नामांचे उदाहरण बरं का, सर्वनामांचे. प्रथम पुरुषी एकवचनी अनेकवचनी, द्वितीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी, आणि आत्ता तृतीय पुरुषी एकवचनी अनेकवचनी अशी नामं पाहिली. आणखीन 2 पाहू, कारण कसं संपायला पाहिजे. हे तास सुरू व्हायला वेळ लागला होता. एक 5 मिनटं काढा आणखीन. नोट्स टाकतो. हो, नोट्स टाकतील. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामाचं लक्षण काय? कुठले कुठले? हा, ही, हे. अनेकवचनी हे, ह्या, ही. हा, ही, हे, ह्या, ही. दर्शवण्याचं काम करतं हे सर्वनाम. विशिष्ट गोष्टीला दर्शविण्याचं काम करतं. पदार्थ दाखवण्यासाठी हे सर्वनाम वापरलं जातं. हां, बघा, हा राजा आहे, हा राजा आहे, ही राणी आहे, हे प्रधान मंडळ आहे. एकाच वाक्यामध्ये उदाहरण घेऊन टाकू सगळीच. हा राजा आहे, हा, ही, हे एकवचनी. दर्शक सर्वनामाची उदाहरणं. हे दर्शक सर्वनाम. हां, दर्शवण्याचं काम करतं ना. हा राजा आहे, हे, हां, अगदी बरोबर आहे. हे दर्शक सर्वनाम आहे, बरोबर आहे. हं, हे सुद्धा उदाहरण आहे. हा, ही, हे दर्शवण्याचं काम करतं. आता अनेक वचनामध्ये हे पुरुष, ह्या स्त्रिया, ही मुले येथे काय करत आहेत? असं वाक्य. आता इथलं हे, ह्या, ही अनेक वचन आहे. दर्शक सर्वनामांचं काय आहे? अनेक वचन आहे. लक्षात घ्या. अनेक पुरुष आहेत, अनेक स्त्री आहेत आणि अनेक मुले सुद्धा आहेत. लक्षात येतं तुम्हाला? हा, ही, हे लिहिताय ना? हे दर्शक सर्वनाम आहे. असंच संबंधी सर्वनाम. असंच संबंधी सर्वनामही आहे. कसं आहे संबंधी सर्वनाम? जो, जी, जे एक वचन, आणि अनेक वचनामध्ये जे, ज्या, जिजाजी नाही. कोण म्हणलं जिजाजी? जे, ज्या, जी. जिजाजी म्हटलं कोणीतरी. कसं आहे पहा. आता हे जे संबंधी सर्वनामाचं काम कसं आहे? या सर्वनामाचा संबंध वाक्यात पुढे येणाऱ्या तो या सर्वनामाशी असतो. ही जी, जो, जी, जे, जे, ज्या, जी, ही जी सर्वनाम आहेत संबंधी, यांचा संबंध वाक्यात पुढे येणारं. इथं गुरुधरण आलेत त्याचे. तृतीय पुरुषी अनेक वचन मध्ये वगैरे. कशाची? ह्याचे म्हणजे तुम्ही ज्या लोकांशी संबंध ठेवून पाहता ते दूत आहेत. मग तिथलं
लय ज्या तेच येते. बरोबर आहे की, बरोबर आहे तसं ते. हां, आता संबंधी सर्वनामाचं पहा, तू म्हणतेस ती बरोबर आहे. हां, आता त्याचं उदाहरण पाहू म्हणजे लगेच लक्षात येईल आपल्याला. जो करील, पुढं काय येतं, तो भरील. जो, पुढं लगेच तोशी संबंध आहे त्याचा, म्हणून संबंधी सर्वनाम आहे. जी सुंदर असतात, ती हुशार असतात असे नव्हे. मला कुठल्याही सुंदर व्यक्तीबद्दल काहीही बोलायचं नाही. काय, कोणी सगळे सुंदर आहेत या वर्गातले आणि सर्वच हुशारही आहेत. वाक्य फक्त इथं आपण आपल्याशी जोडायचं नाही. जो जी, जे चोरी करतात, जे चोरी करतात ते शिक्षा भोगतात. जे चोरी करतात ते शिक्षा भोगतात. जो जी, जे. खाली ज्याचा उपयोग त्याच गोष्टी कराव्यात. प्रत्येक वाक्य वेगळीच बरं का. तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, सातवं. ज्याचा, जे, ज्या. जी नकोत, अनेक वचन. जी नकोत ती पुस्तके कशाला उगीच आणून ठेवली वारंवार. जी नकोत ती पुस्तके कशाला, इथं अनेक वचन आहे. हे संबंधी सर्वनाम आहे. जीचा संबंध तीशी, ज्याचा संबंध त्याच्याशी, जे, ते, जी, ती. असा पुढील वाक्यामध्ये ते किंवा तो हे सर्वनाम संबंधदर्शक इथं प्रगटत असतं आणि म्हणून याला संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं. आता लिहिलं काय हे, मी पुसायलोय. लिहा लिहा, लवकर लिहा, लवकर लिहा. सर्वनामाचे आणखीन 2 प्रकार आहेत, आज मला पूर्ण करायचे होते, वेळ झालाय. उद्या करायचे का, कंटाळलात का? ठीक आहे, हरकत नाही. कंटाळलात का पूर्ण करायची? हा बोल. कशाचा? हे वाक्य का, हे संबंधी सर्वनाम जे आहेत ना त्याची एकवचनातली आणि अनेक वचनातली उदाहरणं आहेत हे वाक्य म्हणजे. वाक्य लिहिलीत का फलकावरची? हां, तर हे अधोरेखन जे केलेलं इथं, हे जे अधोरेखन केलेलं ना आपण, हे अधोरेखन महत्त्वाचं, ज्यातनं आपल्याला संबंधदर्शक सर्वनामे कळतील आणि त्यांचा वाक्यातला उपयोगही कळेल. तेव्हा ठीक आहे, हे नीट वाचा व्यवस्थित, सोपं आहे खूप. उद्याच्या तासिकेमध्ये सुरुवातीला प्रश्नार्थक सर्वनामे जे आहेत आणि अनिश्चित सर्वनामे आणि आत्मवाचक सर्वनामे 3 प्रकार राहिले ना आपण लिहिलेले. प्रश्नार्थक कोण काय, अनिश्चित कोण काय आणि आत्मवाचक आपण स्वतः. ही 3 सर्वनामे उदाहरणांसह आपल्याला पाहिजेत. उद्याच्या तासिकेमध्ये आपण ती सुरुवातीला पाहू आणि मग नंतर आपल्या पुढच्या शब्दजातीचा विचार आपण करण्यास प्रारंभ करू. तेव्हा ठीक आहे, आजची तासिका थांबवायची इथं, थांबूयात. उद्या या, सर्वांची वाट पाहतो. धन्यवाद.